साठी काय काय आयटम तयार करतो ते पण बघा. आकाशकांती वगैरे ते आम्ही निर्माल्यापासून धूपकांडी आणि उदबत्त्या पण बनवलं. होय त्या पोरी म्हणून म्हणलं इको फ्रेंडली आम्ही तसं करतो सगळ्या बऱ्याचशा गोष्टी. नॉर्मल काय फुलं टाकून दिले त्या फुलं त्या फुलं वाळवून त्याची पावडर तयार करून आम्ही उदबत्त्या धूपकांड्या करतो. पर्यावरणाला जेवढं चला बाप्पा आमच्या गणपती बाप्पा मोरया. गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मीठ धरून बसा मला. गजरे गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. पुढे चला रे पुढे चला गणपती की जय बोला. आता लाडू चंद्रावर गणपती बसले उंदरावर. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. पुढे चला रे पुढे चला गणपती की जय बोला. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला. गणपती 3 4 गणपतीचा जय जयकार. पुढे चला रे पुढे चला गणपती की जय बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला. अर्धा लाडू चंद्रावर गणपती बसले उंदरावर. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. पुढे चला रे पुढे चला गणपतीची जय बोला. गणपतीची जय बोला. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. योगी तो कुंड केले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. या साईडला ठेवायला पाहिजे. अगं उत्तर दिशा बोलतो. इथं घ्या की इथं प्लेन जागा आहे. आरती झाली की आता जाऊ नारळ ह्या दगडावर फोडायचं. समजलं का? मोरया. मोरया. थांबणार काय? 2 गाडी एक तिथंच ठेवा.
तर आता आम्ही इथं राजाराम तलावच्या इथं आलेलो आहे गणपती विसर्जन करण्यासाठी. पूर्वी पूर्वी प्रेम पप्पा जायासी सर्वांगी सुंदर ओट शेंगो. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. बुडवायचं आणि परत काढून ठेवायचं. तर इथं आता आरती झालेली आहे आणि प्रसाद वाटप चालू आहे. आणि आता गणपती बाप्पा इथं कुंड तयार केलेला आहे, पाहू शकताय. या कुंडात आता विसर्जन करायचं आहे. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया. 3 वेळा हे करायचं हा बाळा, 3 वेळा वर. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया मोरया. इथं ठेव की पुढं, मग काय त्यात सोड जा. वगैरे काहीतरी शाळेत आहे काय? कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. थांबा थांबा, तुमचा नंबर सांगा की कॉन्टॅक्ट जरा. नंबर द्या. जर आम्हाला बुक करायची असेल आम्ही करू शकतो ना. तुमचा फोन नंबर जरा सांगा. सांगते की घ्या की. कोण घेणार? ही घ्या की सुंदर. माझा मोबाईल नाही ना जातो तुझ्याकडे. ए घे. किती? 75 17 68 91 91. चेतनामध्ये या. ठीक आहे. कुठे? चेतनामध्ये ना. हा, शेंडा पार्कात. शेंडा पार्क मध्ये. हा, चेतना विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा आहे. अच्छा. ते तो करून घेतात हे सगळं. बर बर. आता सुद्धा तुम्ही आला एक दसऱ्याच्या दरम्यान आला ना घटस्थापनेनंतर साठी काय जे आयटम तयार करतो ते पण बघा. आकाशकांदील वगैरे ते ना. बर बर. आम्ही निर्माल्यापासून धूपकांडी आणि उदबत्त्या पण बनवल्या. होय काय? होय, त्या पोरी हा, म्हणून म्हणलं इको फ्रेंडली आम्ही कसं करतो सगळ्या बऱ्याचशा गोष्टी. नॉर्मल काय फुलं आता हे टाकून दिले त्या फुलं, त्या फुलं वाळवून त्याची पावडर तयार करून आम्ही उदबत्त्या धूपकांड्या करतो. होय काय? छान आहे की, छान आहे. जे पर्यावरणाला होय, जेवढं बरोबर. होय होय छान. पाहिजे लोक. चला बाप्पा आमच्या आम्ही भेटायला आले. थँक्यू. गणपती बाप्पा. मोरया. आमच्या गणपती बाप्पांना कुठेच जायचं नाहीये म्हणून गणपती बाप्पा पुन्हा
चेतना विकास बाल मंदिर मध्ये गेलेले आहेत. मतिमंद मुलांची स्कूल आहे ती, तर तिथं घेऊन गेलेले आहेत ती मुलं. त्याच्यापासून काय म्हणले होते म्हणजे पर्यावरण इको फ्रेंडली ते मूर्त्या बनवणार आहेत तर ती मुलं. तर त्यांना खरंच खूप आवडली, मनापासून आवडली त्यांना मूर्ती, त्यामुळं त्यांनी घेऊन गेलेत. पूर्ण कारवाई करायला दिली आम्हाला. पूर्ण विसर्जनची कारवाई आम्ही केली आणि राजाराम तलाव मध्ये आम्हाला विसर्जन करायचं नव्हतं, म्हणजे करायला दिलं नव्हतं. त्यामुळे बाहेर जे कुंड होते त्या कुंडांमध्ये आम्हाला ते विसर्जनची प्रोसेस करायला लावली. त्याप्रमाणे आम्ही केली. पण त्यानंतर आम्हाला गणपती एका ठिकाणी ठेवायचे होते, ते पुढे घेऊन जाणार होते नदीकडे. तर त्यातला ह्यांना हा गणपती आपला खूप आवडलेला आहे. त्यामुळे ते म्हटले की आम्ही आमच्या पोरांकडनं जे काय ते चेतना विकास मंदिर आहे त्या पोरांकडनं हे गणपती आम्ही बनवून घेणार आहे आणि पुढच्या वर्षी तुम्हाला सेम असाच गणपती पण इको फ्रेंडली गणपती तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की व्हिजिट करा म्हणून सांगितले त्यांनी. तर आमचा गणपती खूप छान ठिकाणी गेलाय, त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि आनंद आहे. होय खरंच, कारण की समाधानी आहोत आम्ही त्या गोष्टीसाठी. नक्की नक्की नक्की. आणि काय बरं, फक्त गणपतीच नाही तर इतर गोष्टी सुद्धा, म्हणजे नवरात्रीचे असो किंवा दिवाळीचे आकाशदिवे वगैरे काय म्हणजे पाहिजे ते त्यांनी, म्हणजे प्रत्येक सणाच्या ज्या ज्या वस्तू लागतात, ज्या ज्या गोष्टी लागतात त्यांनी ते सगळे मुलं बनवतात स्वतः हाताने. तर आम्ही खरंच नक्की जाणार आहोत. आम्हाला आता निर्मल्यापासून ते अगरबत्त्या बनवतात. अगरबत्ती आणि धूपबत्ती वगैरे असं ते तयार करतात स्वतः. तर खरंच उत्सुकता वाढली, कधी जायला असं झालंय तिथे. छान वाटलं, मस्त वाटलं. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया.